प्रकरणाचे नाव क्षेत्रभेट. भूगोल विषयातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धत कोणती? क्षेत्रभेट. प्रश्न 2. कोणत्या भेटीदरम्यान भौगोलिक घटक व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो? क्षेत्रभेटीदरम्यान. प्रश्न 3. भौगोलिक क्षेत्रभेटी कशाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात? मानव आणि पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने क्षेत्रभेटी उपयुक्त ठरतात. प्रश्न 4. एखाद्या कार्यालयात टिंबटिंब जाऊन संबंधित कार्यालयाचे कार्य जाणून घेणे हा देखील क्षेत्रभेटीचा मुख्य हेतू असतो, प्रत्यक्ष जाऊन. प्रश्न 5. आपत्कालीन स्थितीसाठी कोणती पेटी सोबत ठेवावी? प्रथमोपचार. प्रश्न 6. प्रादेशिक व टिंबटिंब यांची कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना सुचवता येतात. प्रादेशिक असमतोल व त्याची कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना सुचवता येतात. प्रश्न 7. कशाच्या अतिवापरामधून निर्माण होणाऱ्या समस्या क्षेत्रभेटी दरम्यान कळतात? संसाधनाच्या. प्रश्न 8. क्षेत्रभेट म्हणजे काय? संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास निरीक्षणाद्वारे करणे शक्य नाही, त्यासाठी अभ्यास केला जातो, त्यास क्षेत्रभेट असे म्हणतात. प्रश्न 9. क्षेत्रभेटीसाठी कोणते साहित्य घ्याल? नोंदवही, कॅमेरा, पेन, पेन्सिल इत्यादी वस्तू. प्रश्न 10. क्षेत्रभेटीची आवश्यकता कोणती? 1. भौगोलिक संकल्पनाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याने प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितीची चांगली जाण होते. 2. प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते. 3. संसाधनाच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्या कळतात. 4. पर्यावरण ऱ्हासाचा व त्यावरील उपायांचा विचार करता येतो. 5. घटनांचा कल लक्षात घेऊन तुम्हाला त्यातील बदलांची प्रक्रिया समजून घेता येते. 6. भविष्यात काय होईल याचा अंदाज करता येतो. 7. नैसर्गिक दुर्घटना व आपत्ती यांना तेथील लोक कसे तोंड देतात हे जाणून घेता येते. 8. प्रादेशिक असमतोल व त्याची कारणे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना सुचवता येतात. प्रश्न 11. अहवाल लेखनाच्या पायऱ्या कोणत्या? 1. प्रस्तावना. 2. कार्यालयातील कार्यरत कर्मचारी. 3. कार्यालयाची कार्ये. 4. येणाऱ्या समस्या. 5. उपाययोजना. 6. संदर्भ सूची. प्रश्न 12. क्षेत्रभेटी दरम्यान कशाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो? भौगोलिक घटक व प्रक्रियांचा. प्रश्न 13. क्षेत्रभेटी दरम्यान काय समजून घेता येतात? भौगोलिक संकल्पना समजून घेता येतात. प्रश्न 14. कशानुसार क्षेत्रभेटीचे नियोजन करणे आवश्यक असते? क्षेत्रभेटीचा विषय, ठिकाण व कालावधी यानुसार. प्रश्न 15. क्षेत्रभेटीचा मुख्य हेतू काय असतो? एखाद्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन संबंधित कार्यालयाचे कार्य जाणून घेणे. प्रश्न 16. क्षेत्रभेटी दरम्यान कशाची काळजी घ्यावी? क्षेत्रभेटी दरम्यान कुठल्याही वस्तूचे आपल्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.